नमस्कार श्रोते हो. वेट लॉस माझा या फिटनेसवरच्या मालिकेमध्ये वेट लॉस आणि फिटनेस याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रसिद्ध फिटनेस तज्ज्ञ वृषाली मेहेंदळे. नमस्कार वृषालीताई. नमस्कार. वृषालीताई, बावधनला राहणाऱ्या प्रसाद सोनटक्के यांचा प्रश्न थोडासा वेगळा आहे की त्यांची कंपनी घरापासून खूप लांब आहे, त्यामुळे जाण्या येण्यात बराच वेळ जातो आणि म्हणून व्यायाम करायला वेळच मिळत नाही. तर मी काय करू असं ते विचारतायत. मिस्टर सोनटक्के, मी तुमची ईमेल वाचली. तुम्ही एक काम करा, तुमच्या मेडिकल लिव्ज आत्तापासून साठवून ठेवा आणि मेडिक्लेम पॉलिसीची रक्कम सुद्धा भरपूर वाढवा, कारण उत्तर आयुष्यात तुम्हाला या सगळ्यांची गरज वारंवार पडणार आहे. गमतीचा भाग सोडा, पण मला एक सांगा, तुम्ही लिहिलंय त्याप्रमाणे तुम्हाला जेवायला, शॉपिंगला, रात्री टीव्ही पाहायला, ऑफिसच्या पार्ट्यांना वेळ मिळतो ना, मग अगदी तसंच रोज तासभर तुम्ही व्यायामाला वेळ काढलाच पाहिजे. कोणत्याही गोष्टीला वेळ मिळत नसतो, तो आपण काढावा लागतो. मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे मालक सुद्धा जर रोज व्यायामाला वेळ काढू शकतात तर तुम्हाला काहीच अवघड नाही. प्रश्न फक्त तुमच्या इच्छेचा आहे. ज्या शरीराच्या जोरावर तुम्ही इतकं आयुष्य जगताय ना, त्याच्या देखभालीसाठी दिवसाकाठी 1 तास म्हणजे फक्त 4% इतका वेळ काढलात ना, तर त्यात तुमचंच भलं आहे. पहिले 8 दिवस व्यायामाचा कंटाळा येईल, पण एकदा का तुम्हाला त्याचे फायदे दिसायला लागले ना, की तुम्ही स्वतःहून आवडीनं व्यायाम कराल. तुम्हाला आपल्या मनाची एक गंमत सांगते. आपली इच्छा काय आहे ना, त्याप्रमाणे आपलं मन एकतर अडचणी तरी निर्माण करतं किंवा मार्ग तरी शोधतं. तेव्हा तुमची मानसिकता प्रथम बदला, म्हणजे व्यायामाला वेळ आपोआप मिळेल. खरोखरच प्रसाद सोनटक्के यांना खूप छान उत्तर मिळालेलं आहे. औंधला राहणाऱ्या निलिमा बोरसे असं म्हणतायत की त्यांनी नुकतीच एका जिममध्ये ऍडमिशन घेतली आहे आणि फक्त 8 दिवस स्टीम सोना घेतला तर त्यांचा 1 किलो वेट लॉस झालाय. तर हा वेट लॉस योग्य आहे का? अजिबात नाही. तो वेट लॉस म्हणजे फॅट लॉस नाही, तर फक्त वॉटर लॉस आहे. आज स्टीम सोना घेऊन तुमचा 1 किलो वेट लॉस झाला तरीही तो दुसऱ्या दिवशी परत भरून येत असेल याची मला पूर्ण खात्री आहे. निलिमाताई, तुम्ही असाच वारंवार स्टीम सोना घेत राहिलात तर हळूहळू तुमची स्किन लूज पडेल, तिचं टेक्स्चर बिघडेल, ती कोरडी पडेल आणि तुम्ही म्हाताऱ्या दिसायला लागाल. स्टीम सोना हे महिन्यातनं फक्त एकदा घ्या, पण त्याआधी रोज भरपूर घाम येईल इतका व्यायाम करा. त्याचा फायदा तुम्हाला जास्त होईल. अरे वा. वृषालीताई, शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या TYBSC मध्ये शिकणाऱ्या जान्हवी गोडबोले हिनं असं विचारलंय की फास्ट वेट लॉस साठी काही दिवस साऊथ बीच डाएट केलं तर चालेल का? जान्हवी, त्यापेक्षा तू घरात उपोषणाला का नाही बसत? कारण त्याच्या इतका फास्ट वेट लॉस कशानंच होणार नाही. हे बघा, गमतीचा भाग सोडा, पण तुला एक सांगू का, फक्त डाएटिंग करून वेट लॉस करणं हेच मुळात मला मान्य नाही. असा वेट लॉस एकतर हेल्दी नसतो आणि तो जास्त दिवस टिकतही नाही, असं माझं निरीक्षण आहे. तुला फक्त वेट लॉस हवाय की त्याबरोबर चांगला फिटनेसही हवाय? तुला तुझा फिटनेस वाढवायचा असला तर दम श्वास म्हणजे कार्डिओ रेस्पिरेटरी एन्ड्युरन्स आणि मसल फ्लेक्झिबिलिटी हे 2 घटक अत्यावश्यक आहेत आणि जगातलं कोणतंही डाएट करून ते तुला मिळणार नाहीत. त्यासाठी रोज कार्डिओ आणि स्ट्रेचिंगचे व्यायाम करायला सुरुवात कर. त्यामुळे तुझा कॅलरी बर्नआउट वाढेल, मेटाबॉलिझम सुधारेल, भूक वाढेल आणि फॅट लॉसही होईल. आता डाएट बद्दल सांगते. तुला किंवा मी तर म्हणेन आपल्यापैकी कोणालाही कोणत्याही परदेशी डाएटची अजिबात गरज नाही. त्यांची डाएट ही त्यांचं हवामान, त्यांची जीवनशैली आणि त्यांच्या आहार पद्धतीप्रमाणे आखलेली असतात. साऊथ बीच डाएट हे अमेरिकन डाएट आहे. ही डाएट आपल्याला सूट होतीलच असं नाही. दुसरं म्हणजे तुझ्या माझ्या घरात जे पारंपरिक आहार आपण घेत आलेले आहोत तेच आपल्यासाठी सगळ्यात चांगलं डाएट आहे आणि हे गेली 20 वर्ष मी सिद्ध करून दाखवलंय. तेव्हा मला विचारशील तर दुरून डोंगर साजरे या म्हणीप्रमाणे वेस्टर्न डाएटच्या मागे लागू नकोस. रोज भरपूर व्यायाम कर, तुझ्या घरातले सगळे आहार वेळच्या वेळी खा आणि तुझी कॅलरी मॅनेजमेंट तुझ्या शरीरावर सोपव. त्याला हे काम जास्त चांगलं जमेल. अरे वा. मला एक सांगा की अशी अनेक प्रकारची माणसं तुमच्याकडे रोजच येत असतील नाही का? म्हणजे कुणाला व्यायामाचा कंटाळा असेल तर कुणाला लवकर रिझल्ट मिळण्याची घाई असेल, कुणी डाएट काटेकोरपणे पाळतात तर कुणाला डाएट पाळणं अजिबात जमत नाही. तर या सगळ्यांची मोड तुम्ही कशी काय बांधता? आता असे सगळ्यांचे अनुभव सांगायचे म्हटलं तर मला एक मोठं पुस्तकच लिहावं लागेल. कारण गेल्या 20 वर्षात माझ्या स्लिमिंग सेंटर्समध्ये हजारो लाखो लोक आली आणि रिझल्ट मिळवून गेली. शिवाय माझ्या फिटनेस कन्सल्टेशनच्या निमित्तानं मी रोज अनेकांना भेटत असते, त्यांच्या अडचणी ऐकत असते आणि त्यांना सल्लेही देत असते. या सगळ्यांमधून व्यायाम, डाएटिंग आणि फिटनेस या तिन्ही बाबतीतली लोकांची वेगवेगळी मानसिकता आणि दृष्टिकोन मात्र आपल्या श्रोत्यांबरोबर नक्कीच शेअर करण्यासारखं आहे असं मला वाटतं. अरे वा. माझ्या मित्रमैत्रिणींनो,
गेली 20 वर्ष रोज 12 ते 14 तास मी फिटनेस इंडस्ट्रीमध्ये काम करते. हा माझा व्यवसाय असला तरी त्या अगोदर ती माझी पॅशन आहे, ती माझी आवड आहे. तुम्हाला सांगते डॉक्टर, माझ्याकडे आलेल्या प्रत्येकाचा 1-1 किलो वेट लॉस हा त्याला जितका आनंद देतो ना, तितकंच तो मलाही समाधान देतो. आणि म्हणून मी प्रत्येकाला खूप मनापासून सतत काउन्सिलिंग करत असते. कारण वेट लॉस आणि फिटनेस हा आपल्या डोक्यातून सुरू होतो आणि तो आपल्या शरीरावर दिसतो, असं माझं ठाम मत आहे. कारण तुमचं मन जे ठरवतं ना, ते शरीराला करावं लागतं. म्हणजे असं की तुमचा फिटनेसचा गोल काय आहे, त्यासाठी तुम्ही निवडलेले पर्याय काय आहेत आणि तुमच्या शरीराचा रिस्पॉन्स काय आहे, या 3 बाबतीत तुमचे विचार जसे असतील ना, तसेच रिझल्ट तुम्हाला मिळतात. तुमचं थिंकिंग चुकलं की तुमचा फिटनेस नक्की बिघडतो. म्हणून मी नेहमी म्हणते की थिंक फिट, स्टे फिट. योग्य विचार कराल तरच योग्य वेट लॉस मिळेल. त्यामुळे तुम्ही जेव्हा माझ्याकडे फिजिकल फिटनेससाठी येता, त्यावेळेला प्रथम मी तुमचा मानसिक फिटनेस कसा आहे ते पाहते. आता मी माझ्या काउन्सिलिंग बद्दल बोलते. माझ्या काउन्सिलिंगचे एकंदरीत 3 प्रकार आहेत. पहिला म्हणजे तुम्ही जेव्हा माझ्याकडे येता तेव्हा तुमच्या वेट लॉस बद्दल आणि त्यावर तुम्ही केलेल्या किंवा तुमच्या मनात असलेल्या उपायांबद्दल तुमचे बऱ्याचदा समज आणि गैरसमज असतात, ते दूर करणं हे माझं पहिलं काम असतं. जास्त खाऊन वजन वाढतंय, मग आता खूप कमी खाल्लं की वजन आपोआप कमी होईल, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. डॉक्टर, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण गेल्या 5-7 वर्षात माझ्याकडे वेट लॉस साठी येणाऱ्यांपैकी मेजॉरिटी लोकांची वजन ही कमी खाऊन वाढलेली आहेत. कमी खाऊन वजन वाढतं म्हणजे हे जरा निरीक्षण धक्कादायक आहे असं नाही? डॉक्टर, मी असे अनेक धक्के तुम्हाला देणार आहे. सध्या इंटरनेटच्या मायाजालमुळे वेट लॉस बद्दलच्या समजांपेक्षा गैरसमज जास्त पसरतायत. हे फार मोठं दुर्दैव आहे. इंटरनेटवर तुम्ही जी माहिती वाचता ती कुणी लिहिलेली आहे, किती अधिकृत आहे, हे सहसा पाहिलं जात नाही. तसं सध्या अनेकांना व्यायाम न करता बारीक व्हायची इच्छा असते. मग ते बाजारात उपलब्ध असलेले अनेक प्रकारचे शॉर्टकट निवडतात. या सगळ्या उद्योगांमधून सुरुवातीला थोडेफार रिझल्ट मिळतातही, पण नंतर मात्र बहुतेकांच्या बाबतीत त्यांचा फिटनेसही कमी व्हायला लागतो आणि वजन वाढायला लागतात आणि शेवटी निराशा पदरी येते. तात्पर्य म्हणजे या बाबतीत लोकांना सविस्तर काउन्सिलिंग केलं तरच त्यांचे गैरसमज दूर होतात आणि मग त्यांचा माझ्या पॅटर्नवरचा विश्वास वाढतो. बरोबर. काउन्सिलिंगचा तुमचा पुढचा भाग कुठला आहे? माझ्या वेट लॉससाठी आलेल्या विट्रेक्स पॅटर्न आणि डायबिटीस कंट्रोलसाठी असलेल्या स्कॅरेक्स पॅटर्न, या दोन्ही पॅटर्नची 2 फार मोठी वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे कमी व्यायाम करून जास्तीत जास्त रिझल्ट मिळणं. दुसरं म्हणजे भरपूर खाऊन वेट लॉस होईल. आता मला सांगा डॉक्टर, मी जर तुम्हाला फक्त ही 2 वाक्य सांगितली तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना. मग लोकांचंही अगदी तेच होतं. त्यामुळे त्यांना मी माझी वैशिष्ट्य सविस्तरपणे समजावून सांगायला लागतात. बरोबर. तुम्हाला एक उदाहरण देते. एकदा माझ्याकडे एका जिम मधली सिनियर इन्स्ट्रक्टर तिचं स्वतःचा वेट लॉस करायला आली. गेली 4-5 वर्ष ती रोज 2-2 तास व्यायाम करायची आणि कॅलरींची प्रचंड आकडेमोड करून डाएटही करायची. माझ्याशी बोलताना तिचा माझ्या सल्ल्यावर विश्वास बसत नाही हे मला दिसत होतं. कारण ती आजवर जे काही शिकली आणि लोकांना शिकवत होती त्याच्या अगदी विरुद्ध, लक्षात घ्या, त्याच्या अगदी विरुद्ध मी तिला सांगत होते. शेवटी मी तिला एकच सल्ला दिला. तो कोणता माहितीये? उद्यापासून 8 दिवस व्यायाम बंद कर, सगळे व्यायाम बंद कर आणि जे जे आवडेल ते वाटेल तितकं खा. काय सांगता? बरोबर 8 दिवसांनी व्यायाम बंद कर आणि मला येऊन भेट. जर तुझा 2 किलो वेट लॉस झालेला दिसला तर माझ्यावर विश्वास ठेव, नाहीतर नको. तुम्हाला गंमत सांगते डॉक्टर, 8 दिवसांनी ती जेव्हा माझ्या वजन काठ्यावर चढली तेव्हा तिचं वजन 2 किलो 300 ग्रॅम कमी झालं होतं, सगळं खाऊन पिऊन. आता हे सगळं पाहून ती चक्क रडायला लागली. कारण त्यावेळेला तिला लक्षात आलं की आपण किती चुकीच्या मार्गाने हे सगळं करतोय. पुढे तिने माझ्याकडे 2 प्रोग्राम अत्यंत श्रद्धेने केले. तिचा 10-12 किलो वेट लॉस झाला, इंच लॉस झाला. माझ्याकडे आजही अनेक डॉक्टर्स, डायटिशियन, सॉफ्टवेअर प्रोफेशनल जेव्हा ऍडमिशन घ्यायला येतात तेव्हा त्यांचे व्यायाम आणि डाएट बद्दलचे समज दूर करण्यातच माझ्या प्रचंड कॅलरी खर्च होतात. पण तसं केल्याशिवाय ही लोक माझा पॅटर्न फॉलो करत नाहीत आणि त्यांना त्यामुळे रिझल्टही मिळत नाही. ऍक्च्युली हा विषय न संपणार आहे, पण मला श्रोत्यांना एवढंच सांगायचंय की फिटनेसच्या किंवा वेट लॉसच्या बाबतीत जग करतंय म्हणून आपण केलं पाहिजे, किंवा परदेशातून आलेल्या सगळ्याच रेमेडी ह्या आपल्याला उपयोगी असतात असे काही समज जे आहेत ना ते अत्यंत चुकीचे आहेत. या आणि अशा अनेक कारणांसाठी मी म्हणते की थिंक फिट आणि स्टे फिट. प्रथम तुमची मानसिकता सुधारा आणि तुमचा फिटनेस आपोआप सुधारेल. अरे वा. श्रोते हो, तुम्हालाही घरच्या घरी वेट लॉस करायचा असेल तर अधिक वेळ न घालवता वृषाली मेहेंदळे यांचं पर्सनल फिटनेस कन्सल्टेशन घ्या. त्याबद्दल अधिक माहितीसाठी आमचे फोन नंबर लक्षात घ्या. 9422323461 किंवा आमचा लँडलाईन नंबर 020
25434061 किंवा 02025425433. तोपर्यंत फिट रहा, खुश रहा. नमस्कार.